श्री स्वामी समर्थ. आपण देवासमोर अनेक रांगोळ्या काढतो. एखादी पूजा असेल तर आपल्याला असं वाटतं की एक छानशी रांगोळी काढावी आणि आपण ती काढायला जातो. पण कुठेतरी आपण ती रांगोळी पाहिलेली असते आणि आपल्याला तशी सेम रांगोळी काढायची असते, पण लक्षात येत नाही की आपण ती कशी काढावी. तर याच्यासाठी ही पण अशीच एक रांगोळी आहे, अतिशय सुंदर, की जी सर्वांना हवीशी वाटते, काढायला यावी असं वाटतं. तर स्वागत आहे तुमचं श्रुतीज इको क्राफ्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत ठिपक्यांची रांगोळी. ती कशी काढली आहे आपण बघूयात. पहिल्यांदा 7 ठिपके खाली दिलेले आहेत आणि 7 पासून 1 पर्यंत आपण वर जात गेलेलो आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक ठिपक्यांची जी लाईन आहे त्याच्या वरच्या बाजूला एक लाईन दिलेली आहे आणि सगळ्यात वरची जी लाईन आहे त्याच्या लाईनच्या शेवटापासून पहिल्या ठिपक्याच्या आणि दुसऱ्या ठिपक्याच्या मध्यभागी अशी ती लाईन तिरपी ओढून घ्यायची आहे. तशीच गोष्ट दुसऱ्या बाजूला पण करायची आहे आणि सेम आपल्याला ते परत रिपीट करत जायचं आहे की दुसऱ्या 2 ठिपक्यांची जी शेवट आहे लाईनचा तिथपासून ते त्याच्या पुढच्या खालचा जो ठिपका आहे त्याच्या 2 ठिपक्यांच्या मध्यभागीपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी इथे दाखवत आहे की आपल्याला कुठून कुठे कसं जोडायचं आहे. सगळ्यात सेंटरचा जो ठिपका आहे त्याला दोन्हीकडच्या लाईन एकदम चिटकल्या जाणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे ब्लॉक्स पूर्ण करून घेतलेले आहेत, एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. बघा ते किती सुंदर दिसतंय. आणि प्रत्येक जो ब्लॉक बनवला आहे, जो त्रिकोण आपला बनला आहे, त्याच्यावर एक छानशी ज्योत काढायची आहे. एक शुभ रांगोळ्या ज्या असतात ना, ज्याच्यात आपण श्री, स्वस्तिक, चांदणी किंवा ओम ह्या ज्या रांगोळ्या असतात त्याच्यातलीच ही एक रांगोळी आहे की ज्याला शुभ मानलं जातं. आणि आपल्याला ही काढायला तशी दिसताना अवघड दिसते, पण ती सोपी आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठे काय जोडायचं आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवलं की आपल्याला ती छानपैकी आपल्याला जमून जाईल. अशा पद्धतीने सगळ्यात सेंटरला मी पिवळ्या रंगाचे डॉट टाकून घेतले आहेत. आणि अशाच पद्धतीने मी एक ज्ञानकमळ काढलं होतं, जेही सर्वांना खूप आवडलं आहे. खूप सारे कमेंट्स त्याच्याबद्दल आले होते मला की तुम्ही खूप छान काढलेलं आहे आणि छान तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे. असेच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशनचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता हे जे आपण पिवळे टिपके दिलेले आहेत त्याला थोडंसं दाबून घेतलं आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला रेड कलरचा एक छोटासा ठिपका द्यायचा आहे. त्याच्याने आपली रांगोळी अगदी उठून दिसणार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे ती. आणि याची खासियत अशी आहे की तुमचे ब्लॉक्स व्यवस्थित आले की ती दिसायला अतिशय सुंदर दिसते. याच पद्धतीने आपण लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. ती पण काढायला अगदी सोपी आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने मी फक्त एका डॉटला प्रेस केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. लक्ष्मीचे पाऊल कसे काढायचे याचे स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही तेही जाऊन बघू शकता. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पावलं कशी काढायची हे त्याच्यात दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही लक्ष्मीची पावलं रोज काढायला आवडत असतील तर तुम्ही तेही व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आता आपण त्याच्यामध्ये छानपैकी एक येल्लो डॉट देणार आहोत आणि ही अशी लक्ष्मीची पावलं, श्री, ओम वगैरे असे जे आपले शुभचिन्ह असतात ना, ते आपण रांगोळीत जेव्हा देवासमोर काढतो ना तेव्हा आपल्याला खरंच मन प्रसन्न होतं, ते वातावरण अतिशय प्रसन्न होतं. तर आपण अशीच पावलं अजून या बाजूला पण काढून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही की असे छानपैकी छोटे छोटे असे इतके छान दिसतात ते पावलं. तर तुम्हालाही आवडत असतील तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि शेअर करायला तुमच्या मैत्रिणींसोबत अजिबात विसरू नका. तुम्ही अशा पद्धतीचे ठिपक्यांची रांगोळी कधी काढली आहे का? नसेल काढली तर ही नक्की काढून बघा आणि जमली तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण जरूर करा. तुम्ही रसिक प्रेक्षकांनी केलेल्या एक लाईक आणि कमेंटमुळे मला अतिशय उत्साह येणार आहे. तर नक्की जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
या माझ्या चॅनलवर अनेक प्रकारच्या अनेक माध्यमांवरच्या रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तेव्हा आपण नक्की भेटूया उद्या परत एक छानशी नवीन रांगोळी, नवीन संकल्पना. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. थँक यू व्हेरी मच.